नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। आज आपण पुन्हा एकदा एक नवीन टर्म बघणार आहोत। त्या टर्मचं नाव आहे मोलॅरिटी। आता मोलॅरिटी स्टार्ट करत असताना आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे की मोलॅरिटी ही खूप जास्त प्रमाणामध्ये वापरली जाणारी टर्म आहे कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत। आता मोलॅरिटीला आपण कॅपिटल एम नी डिनोट करतो, हे लक्षात घ्या। आता याच्यासारखीच दुसरी आणखीन एक टर्म आहे, त्याचं नाव आहे मोलॅलिटी, ज्याला आपण स्मॉल एम नी डिनोट करतो, हे लक्षात ठेवा। बेसिक डिफरन्स मोलॅरिटी आणि मोलॅलिटी, पहिल्यांदा तर डिनोट कसं केलं जातं याच्या बाबतीतला आहे। मोलॅरिटीला कॅपिटल एम नी डिनोट केलं जातं, मोलॅलिटीला स्मॉल एम नी डिनोट केलं जातं। आता आपण मोलॅरिटी ह्या टर्मवरती येऊया। मोलॅरिटीला डिफाईन कसं केलेलं आहे ते पाहू। इट इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन। आता ह्याला सांगितलेलं आहे, या मोलॅरिटीची डेफिनेशन काय सांगितलेली आहे, तर नंबर ऑफ द मोल्स ऑफ द सोल्यूट, सोल्यूटचे मोल्स एका लिटर सोल्युशनमध्ये किती प्रेझेंट आहेत ते म्हणजे काय असेल, तर मोलॅरिटी असेल। फॉर एक्झाम्पल, मी एक शुगर सोल्युशन घेतलं। आता याच्यामध्ये मी शुगर ॲड केलेले आहे वॉटरमध्ये। आता शुगरचे किती मोल ॲड केले, समजा ह्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला 3 मोलार दिलेलं आहे। ह्याचा अर्थ काय होतो, 3 मोलारचा अर्थ असा होतो की एका लिटर पाण्यामध्ये 3 मोल आहेत शुगरचे, हे लक्षात घ्या। समजा दुसरं एक सोल्युशन आहे, समजा सॉल्ट सोल्युशन आहे। आता सॉल्ट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे 2 मोलार, ठीक आहे, किंवा 2 एम नी त्याला डिनोट केलं जातं। आता जर 2 मोलार दिला असेल तर त्याचा अर्थ काय होतो, 2 मोल आहेत सॉल्टचे एका लिटर वॉटरमध्ये, हे लक्षात घ्या। आता ह्या सगळ्या गोष्टी बघत असतानाच आपल्याला फॉर्म्युला बघणं फार महत्त्वाची गोष्ट आहे। तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असेल बघा, मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर। आता वरती न्यूमरेटरला आपण काय घेणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट घेणार आहे, आणि डिवाइडला आपण म्हणजेच डिनॉमिनेटरला काय घेणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर। लिटरमध्ये त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम आपण घेणार आहे, हे लक्षात घ्या। आता आपण प्रॉब्लेम बघू। प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे बघा, सर्वात सुरुवातीला मी इथं प्रॉब्लेम लिहितो। कॅल्क्युलेट द मोलॅरिटी ऑफ द NaOH सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग इट्स 4 ग्राम इन इनफ वॉटर टू फॉर्म 250 ml ऑफ द सोल्युशन। आता प्रॉब्लेममध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला गिवन काय काय आहे ते बघू। आपल्याला काय दिलेलं आहे, तर सोल्यूटचं मास दिलेलं आहे। किती मास दिलेलं आहे NaOHचं, तर NaOHचं मास दिलेलं आहे 4 ग्राम मास दिलेला आहे, ठीक आहे। आणि सोल्युशन त्याच्यापासून आपल्याला किती तयार करायचं आहे, तर 250 ml सोल्युशन तयार करायचं आहे। म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 250 ml। आता फॉर्म्युला मी अप्लाय करतो। मोलॅरिटी कॅपिटल एम नी दाखवले जाते, इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या प्रॉब्लेममध्ये काय आहे, आपल्याला जे काय NaOHचं मास दिलेलं आहे ते ग्राममध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यायला पाहिजे मोलमध्ये। मग मोलचा फॉर्म्युला काय असेल, मोल इज इक्वल टू वेट अपॉन मॉलिक्युलर वेट। मोल कसं कन्वर्ट करणार आपण, तर मोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट। आता वेट आपल्याला प्रॉब्लेममध्ये NaOHचं किती दिलेलं आहे, 4 ग्राम दिलेलं आहे, आणि मोलार मास आहे ते त्याचं किती दिलेलं आहे, तर 40 दिलेलं आहे, हे लक्षात घ्या। आता 4 डिवायडेड बाय 40 हे जर केलं तर हे येईल 0.1 मोल। आता आपल्याला मोल मिळालेले आहेत कोणाचे, NaOHचे। आता व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर, लिटरमध्ये सोल्युशनचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर आपल्याला दिलेलं व्हॉल्यूम किती आहे, तर 250 ml हे व्हॉल्यूम आहे, ते ml मध्ये मी याला काय करणार, तर 1000 ने डिवाइड करणार। जर याला 1000 ने डिवाइड केलं तर हे येईल 0.25 लिटर्स। आता या व्हॅल्यू मी फॉर्म्युल्यामध्ये ठेवतो मोलॅरिटीच्या। नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती आलेले आहेत, 0.1 आलेले आहेत, आणि व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन लिटर किती आलेला आहे, तर 0.25 लिटर्स एवढा आलेला आहे। याच्यावरून जर मी मोलॅरिटी कॅल्क्युलेट केली तर ही व्हॅल्यू येईल 0.4, ठीक आहे। आता मोलॅरिटीचं युनिट इन द एंड आपण बघूया। मोलॅरिटीचं युनिट काय असेल, आता न्यूमरेटरमध्ये आपल्याला काय, मोलॅरिटीच्या फॉर्म्युलामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे न्यूमरेटरला असणार मोल डिवायडेड बाय व्हॉल्यूमचं युनिट काय आहे, लिटर, म्हणजेच मोलॅरिटीचं युनिट होईल मोल पर लिटर, हे लक्षात घ्या। आता हे युनिट असेल कोणाचं, मोलॅरिटीचं। आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।